वल्ला तास टिळा हिच्या सगळ्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा आजकल तेरे मेरे प्यार के चलते हर ज़बान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई।
मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला ठाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला हातात आई घे बळतेच आज संबळाला दे वैष्णवी मध्ये मला भयते मला विजयते लढाय बनते हो त्या दृष्टीचे साकारली जाणारी संस्कृती उत्तर भारतातील असणार आहे. येऊन येतील रवी जाधव आणि ग्रुप कोरिओग्राफर आहेत त्यांच्या हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी प्राणप्रिय हिमाय मराठी आमची हिमाय भूमी जन्मभूमी कर्मप्रिय हिमाय मराठी आमची जसे अंकुरते मनी कल्पना येते गीत जमनी जाते शब्दाचे अनगी मोहरते आपलं अभिनंदन कर. मलाही खूप अभिमान आहे. व्यक्तीला एवढी मोठी ऊर्जा असेल तर कुठलीही गोष्ट मला वाटतं की अशक्य नाही. आपण त्यावेळेस नेहमी आज माझ्या सहकारी सुनील पवार, शरद, सगळे उपायुक्त, मी इथे नाव घेण्यामध्ये सगळ्यांचा आता वेळ घालणार नाही, पण आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की हा कार्यक्रम 1 तारखेला आपल्याला काही कारणास्तव घेता आला नाही आणि आजही आपल्याला प्रमुख पाहुणे उपस्थित होत नसल्यामुळे त्यांच्या कार्यबहुल्यामुळे
पुन्हा तो रद्द करायचा का, पुढे घ्यायचा का. आणि त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की कमीत कमी आपले सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत खूप मेहनत आपण सर्वांनी केली आणि त्यानुसार हा कार्यक्रम आज तुम्हाला आणखी 2 तास जास्ती कार्यक्रमासाठी सुद्धा मिळाले. त्यामुळे सगळ्यांचे कार्यक्रम सुद्धा त्याच्यामध्ये करता आले. मागच्या कार्यक्रमामध्ये काही उणिवा राहिल्या होत्या ज्या मला माझ्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्या उणिवा कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपल्याला त्या आवडल्या असतील. त्याच्यामध्ये मुख्यत्वे जेवणाची तक्रार खूप मोठी मागच्या वेळेस होती आणि यावेळेस तो आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला भोजन शेवट 1 दिवस आपण काहीतरी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करत असतो, माझ्या सहकाऱ्यांसाठी करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण जास्त आर्थिक बाबी न बघता जे रास्ता आहे, योग्य आहे आणि चांगल्या दर्जाचा आपण एक पाहुण्याचा जसा आपला शिष्टाचार करतो त्या पद्धतीने तरी आपण करू शकलं पाहिजे अशा मी सूचना दिल्या आणि मला वाटतं की त्या शरद आणि सुनील पवार या दोघांनीही त्या मान्य करून त्याप्रमाणे बदल केले. आज मी आल्यानंतर मी 3 कार्यक्रम बघितले. एक पहिल्यांदा आपला जो एक तर गोंधळ होता, खूप सुंदरच अतिशय सुंदर असा ते आपण नृत्य आपण केलं. गढवाली नृत्य ज्यावेळेस आपण बघितलं तर गढवाली नृत्य सुद्धा तेवढ्याच शिताबीने इथे सादर करण्यात आलं. कारण आपल्याला तो तसा कला आविष्कार नवीन आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये रुची येत नाही. परंतु कला अशी एक बाब आहे की त्याला रुची येण्यासाठी मला वाटतं की आपण त्याच्यामध्ये फक्त आपलं भान आपण ठेवलं तर प्रत्येक गोष्टीला कलेमध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि आज तो सुद्धा त्यांनी आपल्याला इथे दिला. त्याच्यानंतर जे सोलो परफॉर्मर आले आणि आपल्या महाराष्ट्राचा सगळा कलाविष्कार त्यावेळेस शेवटचा सादर करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये आणि शिवाजी महाराज या दोन्ही गोष्टी हे जे समीकरण आहे हे कधीही कमी होऊ शकत नाही. आणि आज आपण सगळ्यांना आपल्याला जे ऊर्जा स्फूर्तीस्थान आहेत आपले त्यावेळेस आपण आदराने बोलतो की ही शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या वैविध्यपूर्ण नटलेल्या महाराष्ट्रामध्ये कला त्या सर्व परिस्थितीमध्ये ज्या कला चांगल्या पद्धतीने सादर होतात, जपसल्या जातात आणि ह्या कलेला अतिशय आपण उच्च दर्जाचं उत्तेजन देण्यासाठी आणि त्याचा आपण संवर्धन करण्यासाठी नेहमीच सगळे एकत्ररित्या प्रयत्न करूया. या वर्षी आपल्याला माहिती असेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला. आपल्याला आपण खऱ्याने सर्वांनी खूप महाराष्ट्र सरकारचं आणि भारत सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की भाषा संवर्धनासाठी एवढा मोठा कार्यक्रम आणि ही एवढ्या वर्षाची परंपरा असलेल्या देशामध्ये राज्यामध्ये या भाषेचं संवर्धन होण्यासाठी करणारे प्रयत्न या सर्व स्तरावरून होतात. आजही आपण एक कामामध्ये शासनाच्या कार्यालयामध्ये काम करता, परंतु हे शासनाचं काम करत असताना सुद्धा आपली संस्कृती टिकवणं हेही आपण काम करतो आणि ही संस्कृतीच आपल्याला पुढे वर्षानुवर्ष शतकोनशतकं पुढे नेत असते. त्यामुळे ही संस्कृती टिकवण्यासाठी आपण जे सर्व प्रयत्न करतात त्याबद्दल मी आपला खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. नवी मुंबई महानगरपालिका आज इथे ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावालाजी आणि इतरही पत्रकार इथे आज उपस्थित आहेत. या सर्व पत्रकार बंधू आपल्याबरोबरच ते काम करत असतात आणि त्यांनाही या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी करून घेतलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण या महानगरपालिकेत आपण जे काम करतो, एखाद्या फाईलवर निर्णय घेतला तर तो आपल्या सर्व नगरपालिकेतील सर्व नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे माध्यम करत असतात. त्यामुळे माध्यमांचाही खूप मोठा सहभाग या महानगरपालिकेच्या जडणघडणीमध्ये आणि या यशस्वीतेमध्ये राहिलेला आहे. त्यांचे मी खूप इथे आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण अशाच ऊर्जेने, याच उत्स्फूर्त एनर्जीने आपण सर्वजण एकत्र काम करूया. महानगरपालिका आणि एक आदर्शवत महानगरपालिका ही आणखीन पुढे जाईल आणि नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा आपण जर बघितलं असेल तर नागरिकांना आपण सुविधा देण्यासाठी आपली निर्मिती झाली. या चांगल्या दर्जेदार सुविधा नागरिकांना देऊया, त्यांच्या तक्रारी राहणार नाहीत याकडे आपण सर्व कटाक्षाने आपण लक्ष देऊया. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.